Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the second lecture about the chapter determinant. In the previous lecture, I have taught you how to expand, or in short, how to find the value of 3 by 3 determinants. So we will solve one or two problems of that, and then we will proceed further. See, we will solve the determinant, say 3 by 3 order 3 determinant, where the values are, means elements of the determinant are sec theta, tan theta, 0. Second row is tan theta, then what, sec theta, and 0. Third row is 0, 0, 1. Now we have to expand this. म्हणजे काय करणार आपण, सेक थीटाने आपण पहिल्या रोचा वापर करून एक्सपांड करतो. सुरुवातीला तरी आपण असंच करू. इट इज नॉट नेसेसरी दॅट वी कॅन यूज फर्स्ट कॉलम ऑल्सो. In fact, any row or any column we can use and solve the determinant, but we will better follow the procedure where we will use first row. So sec theta, ठीक आहे, गुणिले कुठला डिटर्मिनंट होणार बघा, सेक थिटा ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते आपण काढून टाकणार. मग उरलं काय, हे उरलं सेक थिटा 0, 0, 1. हा डिटर्मिनंट आपण इथे लिहिणार. सेक थिटा 0 आणि 0, 1. मग मायनस, आता हे एलिमेंट जे आहे त्याला अपोजिट साईन देतो आपण, त्यामुळे मायनस टॅन थिटा गुणिले कुठला डिटर्मिनंट होणार, आता टॅन थिटा ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये ते काढून टाकायचं. मग उरलं काय, हे टॅन थिटा 0, 0, 1 उरलं. सो वी विल हॅव इट हिअर टॅन थिटा 0, 0 आणि 1. आणि मग शेवटी 0 इंटू विच डिटर्मिनंट. आता 0 कुठे आहे बघा, हा रो आणि हा कॉलम तुम्ही काढणार. उरलं काय, टॅन थिटा सेक थिटा 0, 0. सो आय विल एक्सपांड दिस बेटर. सो इट विल बी टॅन थिटा, हे एलिमेंट. मग हे टॅन थिटा म्हणजे हा आता घेतोय ना तुम्ही, म्हणजे हा रो आणि हा कॉलम तुम्ही काढणार, त्यामुळे टॅन थिटा. दुसरं त्यातलं एलिमेंट काय होणार त्या 2 by 2 डिटर्मिनंट मधलं, तर हे सेक थिटा आणि हे 0, 0. ठीक आहे. पण आता काय होणार बघा, दिस इज सेक थिटा आणि हे जे आहे ना ह्याच्यामध्ये काय होणार, हा 2 by 2 डिटर्मिनंट आहे. हा मी कसा सोडवणार, सेक थिटा इंटू 1 मायनस 0 इंटू 0. म्हणजेच काय झालं बघा, हे सेक थिटा मायनस 0. तसंच मायनस टॅन थिटा हे आहेच ना, आणि हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होणार, टॅन थिटा इंटू 1 मायनस 0 इंटू 0. सो इट इज टॅन थिटा मायनस 0. ठीक आहे. म्हणजे एकूण काय होणार आता, हे सेक स्क्वेअर्ड थिटा मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. पण ॲज यू नो बाय फंडामेंटल आयडेंटिटी, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे 1 येणार. का, तर आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे ना, 1 प्लस टॅन स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा. त्यामुळे हे जे सेक स्क्वेअर्ड थिटा मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा आलेले आहेत त्याची व्हॅल्यू 1 येणार. ओके. सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी managed. Very simple. You have to be very particular in your calculations. Coming to next problem, see this we will try to solve. See what is that, it is containing complex numbers, so we have to be very careful. So it is now 2 minus I first element, नंतर मग 3, मग minus 1 पहिला रो, 3, 2 minus I 0 सेकंड रो, आणि 2 मग मायनस 1 आणि 2 मायनस I इज द थर्ड रो. व्हॉट टू डू, सी वी स्टार्ट विथ दिस 2. दिस इज इक्वल टू नाव 2 मायनस I इंटू डिटर्मिनंट. हा रो आणि हा कॉलम मी काढून टाकणार, कारण 2 मायनस I हे पहिल्या रो मधलं आणि पहिल्या कॉलम मधलं एलिमेंट आहे. त्यामुळे पहिला रो आणि पहिला कॉलम आपण काढून टाकणार. उरलं काय, हे 4 एलिमेंट्स उरली. म्हणजेच डिटर्मिनंट 2 मायनस I 0 आणि -1
आणि 2 मायनस आय. त्यानंतर इथे 3 आहे, त्याला आपण मायनस साईन देणार, -3 इंटू कुठला डिटर्मिनंट येईल, हा रो आणि हा कॉलम तुम्ही काढून टाकणार. 3 ज्या रोमध्ये आहे म्हणजेच पहिल्या रोमध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे, म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम आपण काढून टाकणार. उरलं काय, 3 0 2 आणि 2 मायनस आहे. 3 0 2 आणि मग 2 मायनस आहे आणि मग शेवटी -1 आहे हे. मग हा रो -1 ज्या रोमध्ये आहे आणि -1 ज्या कॉलममध्ये आहे ते आपण काढून टाकणार. त्यामुळे उरलं कुठला डिटर्मिनंट, हा 3 2 मायनस आय, 3 आणि 2 मायनस आय पहिला रो त्यातला, म्हणजे 3 आणि 2 मायनस आय आणि 2 आणि -1 सेकंड रो. आता हे माहिती आहे आपल्याला हाऊ टू सॉल्व 2 by 2 डिटर्मिनंट्स. सो व्हॉट आय गेट इज 2 मायनस आय, ओके, इन 2. बघा हा गुणाकार म्हणजे 2 मायनस आय आणि 2 मायनस आयचा गुणाकार म्हणजेच काय होणार, 2 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस हे झिरोच, झिरोने गुणल्यामुळे हे 0 होणार, त्यामुळे हे एवढंच -0. त्यानंतर काय होणार बघा, -3. आता काय होणार, 3 आणि 2 मायनस आयचा गुणाकार, 3 आणि 2 मायनस आयचा गुणाकार काय होणार, 3 दुणे 6 वजा 3 आणि मायनस आय म्हणजेच -3 आय आणि मायनस हे 2 इंटू 0 म्हणजे -0च आहे, तेवढंच राहिलं. -1 इंटू, आता हा डिटर्मिनंट सोडवा म्हणजे ह्याचा आणि ह्याचा गुणाकार -3, त्याच्यातून काय वजा करणार आपण, -2 आणि 2 मायनस आयचा गुणाकार, 2 आणि 2 मायनस आय. बघा म्हणजे नीट करा, 2 मायनस आय आहेतच इथे, ठीक आहे. 2 मायनस आयचा स्क्वेअर म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं सूत्र वापरता येईल, म्हणजे 4 मधली टर्म -4i आणि प्लस आय स्क्वेअर्ड. नंतर इथे काय होणार आहे, -3 इंटू 6 म्हणजेच -18, -3 आणि -3i म्हणजे +9i, ठीक आहे. मग -1 आणि हे -3 म्हणजे -3 आणि -1 इंटू -2 म्हणजे +2 झाले आणि त्याने आपण 2 मायनस आयने मल्टिप्लाय करणार म्हणजे प्लस किती होणार, 4 - 2i. बघा म्हणजे आता हा गुणाकार तुम्हाला एक करावा लागेल, त्यातला आय स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे हे काय होणार, 2 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, त्यामुळे ते 4 आणि हा 4 आणि ते -1 म्हणजे +3 होतील, 3 - 4i होणार ते, ओके. इथे काय होणार बघा, -18 अधिक 3 म्हणजे -15 आणि हे 9i आणि हे -2i म्हणजे हे -18 अधिक 3 आहेत ना, म्हणजे -15 अधिक 4 आहेतच ना ते. हे बघा -18 अधिक 7 झाले ना, 3 आणि 4 7, मग -18 अधिक 7 म्हणजे बेटर वे वी विल राईट इट ॲज -11, करेक्ट, -11. आणि काय होईल, हे 9i आणि हे -2i म्हणजे +7i असं तुम्हाला ते मिळालं. आता हा गुणाकार करावा लागेल, 2 गुणिले 3 6, 2 आणि -4i म्हणजे -8i, मग -i आणि 3 म्हणजे -3i आणि -i आणि -4i म्हणजे +12. बघा हे -i आणि -4i, वजाचा गुणाकार अधिक होणार आणि i वर्ग, i आणि iचा वर्ग म्हणजे हा i आणि हा i यांचा गुणाकार म्हणजे i वर्ग म्हणजे अधिक 4i वर्ग झालं ते पण, म्हणजे +4i स्क्वेअर्ड -11 अधिक 7i. मग आता काय झालंय, व्हेरीफाय करा तुम्ही. आता हे 6 नंतर हे इथे सर्व आयच्या, आता हे आय स्क्वेअर म्हणजे किती, -1, मग ते -1 आणि हा 4चा गुणाकार म्हणजे -4, मग हे 6, मग हे तुमचं -4 आणि ते -11, हे तुमचा झाला रिअल पार्ट, हे -11 आहेतच ना, आणि हे -3i अधिक 7i म्हणजे 4i, हा झाला इमॅजिनरी पार्ट. म्हणजे एकूण उत्तर काय यायला पाहिजे, -15 झाले ना, हे 6 - 15 म्हणजे -9 + 4i. लेट अस चेक व्हॉट इज द आन्सर. बघा -9 आणि त्यांनी लिहिलंय -4i. वी हॅव गॉट +4i. नाउ सी वेदर वी हॅव मेड एनी एरर हिअर समवेअर.
2 मायनस आय स्क्वेअर्ड बरोबर आहे, हे -4i आय थिंक इट इज राईट. तर चेक करा म्हणजे कुठे चुकलंय का. मुद्दा काय आहे की 3/3 डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करायचा. ते मायनस आणि प्लस आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. वी शुड नॉट हॅव डिफरंट आन्सर फ्रॉम देअर. इफ दे मे बी ऑल्सो रॉंग, वी मे बी रॉंग समवेअर इन कॅल्क्युलेशन्स. चेक दॅट, राईट. आय लिव्ह दिस ॲज अन एक्झरसाइज टू यू. परंतु मुद्दा काय आहे की तुम्हाला 3/3 डिटर्मिनंट कसे सॉल्व करायचे हे कळलं का, लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे की पटापट हे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवणं फार गरजेचं आहे. वी हॅव टू we must be able to solve these problems as fast as possible, as speedily as possible, and that also without any calculation errors, right? That is very important. Calculation errors are threatening issue. It is a threatening issue. We should avoid calculation error as far as possible. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला कळलं आहे असं मी गृहीत धरतो. पुढे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स असणारच आहेत, ते आपण बघूया. पण त्याच्या आधीच आपणाला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे व्हॉट इज मायनॉर, MINOR, अँड व्हॉट इज कोफॅक्टर, मायनॉर अँड कोफॅक्टर, असं आपणाला बघायचं. ठीक आहे. म्हणजे समजा आता तुम्ही 2/2 डिटर्मिनंट घेतला, समजलं ना. 2/2 डिटर्मिनंट, DET लिहितो मी डिटर्मिनंटसाठी. म्हणजे समजा हा माझा डिटर्मिनंट आहे ABCD. ठीक आहे. मग मायनॉरची डेफिनिशन काय बघा, हे बघा. द मायनॉर ऑफ AIJ इट इज डिफाइंड ॲज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय इलिमिनेटिंग ith row अँड jth कॉलम ऑफ A. कळलं का. ज्या रोमध्ये ती व्हॅल्यू आहे तो रो आणि तो कॉलम आपण काढून टाकायचा. उरलेला जो डिटर्मिनंट असेल तो त्या इलिमेंटचा मायनॉर. आता इथे कसं असतं डिटर्मिनंट्समध्ये, हे जे ए इलिमेंट आहे याचा ॲड्रेस काय, तर हे इलिमेंट कुठल्या रोमध्ये आहे, पहिल्या रोमध्ये. आता ह्या समजा डिटर्मिनंटला मी नाव दिलं कॅपिटल A, तर ह्याला आपण काय म्हणणार, ह्याचा ॲड्रेस काय लिहिणार मी, A11. व्हॉट इज मेंट बाय A11? A11 म्हणजेच पहिलं जे आहे तो रो नंबर आणि हा आहे तो कॉलम नंबर. म्हणजे पहिला रो आणि पहिला कॉलम तिथलं इलिमेंट म्हणजेच हा स्मॉल a. मग येणार A12 म्हणजेच पहिला रो दुसरा कॉलम, मग हा पहिला रो हा दुसरा कॉलम म्हणजे B. त्यामुळे A11 म्हणजे A झालं, A12 म्हणजे काय झालं, B झालं. मग आता दुसरा रो आणि पहिला कॉलम म्हणजे C, म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण, A21, दिस इज C. आणि A22 म्हणजे D. सेकंड रो सेकंड कॉलम ते D आहे. तेव्हा हे ॲड्रेसिस आहेत. ॲड्रेसिसमध्ये जनरली ॲड्रेस हा तुम्ही AIJ असा लिहिणार. AIJ म्हणजे काय, एलिमेंट ऑफ डिटर्मिनंट इन ith row and jth column. ith row and jth column. ओके. म्हणजेच काय झालं, याला आपण म्हणणार ह्याचा ॲड्रेस काय, A11, ह्याचा ॲड्रेस A12, ह्याचा ॲड्रेस A21, ह्याचा ॲड्रेस A23, सॉरी 22. आता समजा B हा डिटर्मिनंट आहे आणि त्याच्यामध्ये समजा ह्या डिटर्मिनंट आहे 4, 5, -3, मग 7, 1, 2, 3, -1, -3. तर ह्या एलिमेंटचा ॲड्रेस काय होणार सांगा. हे एलिमेंट कुठे आहे, सेकंड रोमध्ये आहे. कुठल्या कॉलममध्ये आहे, सेकंड कॉलम. आणि त्या डिटर्मिनंटचं नाव B आहे म्हणून आपण B लिहायचं, स्मॉल b. 2,2 बघा, सेकंड रो, पहिला हा रो नंबर आणि दुसरा कॉलम नंबर, सेकंड कॉलम. हे जे एलिमेंट आहे -1, हे B22 म्हणजेच 1 झालं. आता इथे B का घेतला, तर डिटर्मिनंटचं नाव कॅपिटल B आहे म्हणून, बाकी त्याला काही रिझन नाही आहे. त्याच्यानंतर बघा -1 हे कुठल्या रोमध्ये आहे, हे तिसऱ्या रोमध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे म्हणून याचा ॲड्रेस काय लिहिणार मी, B32, B3,2. इट इज व्हॉट, -1. हे जे 7 आहे याचा ॲड्रेस काय होईल, 7 हे कुठल्या रोमध्ये आहे, दुसऱ्या रोमध्ये आणि पहिल्या कॉलममध्ये. मग B1,2 इट इज इक्वल टू 7. आय होप यू अंडरस्टूड दिस. मग मला ज्या एलिमेंटचा मायनॉर काढायचा आहे, बघा मायनॉरची डेफिनिशन काय आहे, इट इज डिफाइंड ॲज
द डिटर्मिनंट. मायनॉर हा एक डिटर्मिनंट असतो, पण कसा डिटर्मिनंट, कशाचा मायनॉर तुम्ही काढतात, ए आय जेचा. म्हणजे तो ए आय जे हे इलिमेंट आधी कुठे आहे, आयथ रोमध्ये आणि जेथ कॉलममध्ये आहे. आय जे वरून मला कळलं. इथे बघा B32 म्हणजे थर्ड रो आणि सेकंड कॉलम. बघा थर्ड रो सेकंड कॉलम त्यातलं एलिमेंट -1 आहे, म्हणून आपण B32 -1 लिहिलं. मग जर मला B32चा मायनॉर काढायचा असेल तर मी काय करायचं, थर्ड रो आणि सेकंड कॉलम काढून टाकायचं. मग हा रो आणि हा कॉलम काढला की उरलं काय, 4 - 3 7 आणि 2. हा जो डिटर्मिनंट तयार होईल तो डिटर्मिनंट म्हणजे या एलिमेंटचं मायनॉर आहे. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट शिकता आहात तुम्ही, मायनॉर आणि कोफॅक्टर. तर मायनॉर ऑफ ए आय जे कसं आहे ते, व्हॉट इज इट्स डेफिनेशन, इट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय, कसा ऑब्टेन्ड डिटर्मिनंट, एलिमिनेटिंग. काय एलिमिनेट केलं आपण, आयथ रो अँड जेथ कॉलम ऑफ द डिटर्मिनंट ए. लक्षात घ्या. म्हणजे एक आपण प्रॉब्लेम करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग त्याच्यावरून आपण कोफॅक्टर डिफाईन करतो. बघा म्हणजे आता काय झालं, मायनॉर ऑफ ए आय जे, मायनॉर ऑफ ए आय जे इज इक्वल टू डिटर्मिनंट obtained by deleting, I will enlarge this, deleting ith row and jth column, ith row and jth column. ओके. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा मी हा डिटर्मिनंट लिहिला 3 1 2 पहिला रो, 4 3 7 7 सेकंड रो, 1 1 2 हा थर्ड रो. मग आता बघा याच्यामधलं ह्याला समजा मी नाव दिलं कॅपिटल ए, तर A11 म्हणजे काय आहे तर 3 आहे. पहिला रो पहिला कॉलम म्हणजे हे, पहिला रो पहिला कॉलम म्हणजे 3. A12 म्हणजे काय, पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे 1. सो इट इज 1. मग A13 किती आहे बघा, पहिला रो तिसरा कॉलम म्हणजे 2 आहे. मग A21 म्हणजेच काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे ते 4 आहे तिथे. मग A22 म्हणजे 3 आहे आणि A23 म्हणजे किती आहे बघा 7. आणि हे 112 यांचे ॲड्रेसेस काय होणार, A31 इज 1, मग A32 इज 1 आणि A33 इज ऑल्सो 2. आता समजा मला मायनॉर काढायला सांगितला, मायनॉर ऑफ वॉट, A23 म्हणजे हे जे 7 एलिमेंट आहे त्याचा मायनॉर ह्याचा. तर मी काय करणार, इट इज इक्वल टू डिटर्मिनंट बघा ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग आयथ रो आणि जेथ कॉलम. तसं इथे सेकंड रो आणि थर्ड कॉलम 2 3 आहे ना त्याचा ॲड्रेस. सो सेकंड रो आणि हा थर्ड कॉलम मी डिलीट करणार. बघा सेकंड रो थर्ड कॉलम मी डिलीट करणार. उरलं काय, 3 1 1 1, 3 1 1 आणि 1. आणि मग ह्याची व्हॅल्यू काढा, ते 3 गुणिले 1 3 वजा 1 गुणिले 1 1 म्हणजे 2. म्हणून A23चा मायनॉर 2 झाला. तसंच काय होईल बघा, आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. मायनॉर ऑफ से A21. A21चा अर्थ काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे हे 4. मग त्याचा मायनॉर काय येणार बघा, तुम्ही सेकंड रो काढून टाका आणि फर्स्ट कॉलम काढून टाका. मग काय उरलं, 1 2 1 2 हे उरलं, 1 2 आणि 1 2. मग याची व्हॅल्यू 0 येते. 1 × 2 2 मायनस 1 × 2 दॅट इज 2 0. कळलं का तुम्हाला मायनॉर म्हणजे काय. तर मला आयजेथ एलिमेंट याचा अर्थ काय, एलिमेंट इन आयथ रो आणि जेथ कॉलम, याला म्हणायचं आयजेथ एलिमेंट. त्याचा ॲड्रेस ते जे तुम्ही लिहिता A11 A12 A23 एटसेट्रा, ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते रो नंबर, दुसरा जो आहे तो कॉलम नंबर. त्यामुळे A23 असं तुम्ही लिहिता त्यावेळी इट इज एलिमेंट इन सेकंड रो थर्ड कॉलम. A41 म्हणजे इथे 41 नाही आहे पण A41 समजा असेल तर त्याचा अर्थ काय, फोर्थ रो फर्स्ट कॉलम. सी डिटर्मिनंट हे काय मॅक्झिमम 3 by 3 ऑर्डर नाही, मॅक्झिमम ऑर्डर काहीही असू शकते त्याची.
आपण जे काही 11वी 12वीला मॅथमॅटिक्स शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही 3/3 डिटर्मिनंट पर्यंत जाणार आहात. ठीक आहे, तर हे कळलं तुम्हाला मायनॉर म्हणजे काय. आता पुढचं विधान फार महत्वाचं आहे बघा. कोफॅक्टर इज मायनॉर विथ प्रॉपर साइन. ती साइन कशी ठरवायची मी, तर समजा आता असं असेल, कोफॅक्टर ऑफ AIJ काय येणार ते, तर -1⁻I+J बघा इंटू मायनॉर ऑफ AIJ. त्यामुळे कोफॅक्टर काढताना मला आधी मायनॉर काढावं लागतं. आता इथे बघा A23 हे एलिमेंट आहे, त्याचं मायनॉर किती आलं 2. मग ह्याचा कोफॅक्टर काय येणार बघा, हे इथेच आपण पुढे लिहूया. दॅट इम्प्लाइज कोफॅक्टर ऑफ A23 इट विल बी इक्वल टू -1⁻2+3 म्हणजे 5 इंटू ते मायनॉर ऑफ A23. मायनॉर ऑफ A23 काय आलंय तुमचं 2 आलंय. म्हणजेच काय झालं, -1⁻5. -1ची ऑड पॉवर मायनस असते, त्यामुळे -5 हे तुमचं त्याचं उत्तर आलं. तसंच इथे आता बघा मायनॉर ऑफ A21 0 आलाय, त्यामुळे त्याचा कोफॅक्टर पण 0 येणार. पण त्याला खरं कोफॅक्टर ऑफ A21 म्हणजे काय, कोफॅक्टर ऑफ A21 डेफिनेशन बघा, कोफॅक्टर ऑफ AIJ इज इक्वल टू काय, -1⁻I+J म्हणजेच -1⁻2+1 विच इज 3 इंटू मायनॉर ऑफ A21. पण इथे कसं आहे, कोइन्सिडेंटली A21चा मायनॉर 0 आहे, त्यामुळे हे -1, कारण -1ची ऑड पॉवर -1 गुणिले 0 म्हणजे ते 0च येणार. परंतु आधी आपणाला माहिती पाहिजे की हाऊ आय कॅल्क्युलेट मायनॉर. वन्स आय नो हाऊ आय कॅल्क्युलेट मायनॉर, आय कॅन गो फॉर कोफॅक्टर. जे काही मायनॉर आलेलं आहे त्याला आपण कितीने गुणणार, -1⁻I+J. What is that I and J? Row number and column number in which that element lies. So this is pretty simple, right? Practice is the only way by which you can understand all these things. Okay, so we will stop at this point in this lecture. We have studied what is meant by minor, what is meant by cofactor, how you calculate, and how you recognize the element, how you give the address of the element. So when you say AIJ, small a, IJ suffix, it means it is the element in ith row and zth column, right? So we will continue in the next lecture. Thank you.